नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की संकट चतुर्थीला आपल्या घरात मग एका झाडाचे पान असे आणायचे आहे की ते कोणत्या झाडाचे पान आहे. त्यामुळे मग आपल्या घरातील जर काही इडापिडा असेल किंवा आपली कोणतीही इच्छा असेल किंवा आपल्या मुलाबाळांबद्दल काही इच्छा असेल किंवा विवाह होत नाही याबद्दल इच्छा असेल तर त्याबद्दल मग काय उपाय करायचा आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की संकष्ट चतुर्थी आहे ह्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 20 ऑक्टोबरला आहे. तर या दिवशी मग उपवास करायचा आहे. आता ज्यांना उपवास करून पण हा उपाय करायचा आहे किंवा उपवास न करता पण तुम्ही हा उपाय करू शकता. पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उपवास करूनच मग हा उपाय केला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तर मग त्या दिवशी काय करायचं आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी आपल्याला मग ब्रह्ममुहूर्तावर जरी केलात तरी चालेल. तर मग सगळ्यात पहिली गोष्ट एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावरती मग आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे आणि मग गणपतीची मूर्ती आहे तर त्याची स्थापना करायची आहे. स्थापना करण्याच्या अगोदर आपल्याला मग गणपती बाप्पाला पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर मग पंचामृत बनवून अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना अथर्व शीर्षक म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग स्तोत्र म्हणायचं आहे. आता हे मग त्यानंतर पूजा वगैरे मांडायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पान घेऊन यायचं आहे म्हणजे जास्वंदाच्या फुलाच्या झाडाचं पान. आता हे फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारचं पान असतं. एक पान घेऊन यायचं आहे तुम्हाला. ते पान घेऊन आल्यानंतर गंगाजलाने किंवा पाण्यानं तुम्ही धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे आणि एक तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर तूप नसेल तर तुम्ही मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तरी चालेल. त्यानंतर मग तुम्हाला आपण जे देवपूजा करण्यासाठी किंवा देव धुण्यासाठी ताम्हण घेतो ते ताम्हण घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणात तुम्ही जे पान आणलं आहे या झाडाचं ते पान मग ठेवायचं आहे आणि मग त्या पानावरती कुंकवाने काढायचे. आता तुमच्या मनातील जी पण काही इच्छा असेल म्हणजेच की तुमच्या मनात जर काही इच्छा असेल, तुम्हाला धनप्राप्ती पाहिजे असेल तर पैशाची अडचण असेल तर तुम्ही कुंकवाने त्याच्यावरती लिहायचं आहे धनप्राप्ती म्हणून किंवा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर मग संतान असं लिहायचं आहे किंवा अजून कोणती इच्छा असेल विवाह तर मग विवाह लिहायचं आहे. जी पण काही इच्छा असेल ते तुम्हाला त्या पानावरती कुंकवाने त्यात थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कुंकामध्ये आणि त्याच्याने मग तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा आहे ती लिहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला 21 दुर्वा आणायचे आहे आणि मग त्या दुर्वा पण त्या पानावरती ठेवायच्या आहे आणि मग तांदूळ व्हायचा आहे. ह्या ज्या 3 वस्तू आहे त्या पानावरती मग ठेवायच्या आहेत आणि मग एक लाल छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि त्या वस्त्रावरती हे पान, दुर्वा आणि अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा जप करायचा आहे आणि मग जप झाल्यानंतर ते जे तुम्ही पोटली बनवणार आहात ती पोटली तुम्ही एक तास किंवा अर्धा तास तुम्ही पूजेमध्येच ठेवू शकता आणि त्यानंतर तुमची पूजा वगैरे झाल्यानंतर मग ती पोटली घ्यायची आहे तुम्हाला आणि मग तुमच्या जवळपास कुठे शंकराचं मंदिर असेल किंवा गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे. जर ते मंदिर नसेल तर देवीचं मंदिर असेल तरी तिथे जायचं आहे तुम्हाला. मग शंकराच्या मंदिरात म्हणजे कोणत्याही मंदिरात तुम्ही गेल्यानंतर तिथे मग गणपतीचा फोटो असतोच कोणत्या पण मंदिरात गेल्यानंतर. जर तुम्हाला गणपतीचं मंदिर नसेल तुमच्या घराजवळ तर मग ती पोटली घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात गेल्यानंतर जाताना तुम्ही गणपती बाप्पाला ज्या पण काय आवडतं दुर्वा म्हणा किंवा गूळ आणि खोबरं किंवा मोदक बनवून घेऊन जाऊ शकता. तुम्हाला जे शक्य होत असेल ते तुम्ही गणपती बाप्पाच्या आवडीचं घेऊन जाऊ शकता आणि मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ज्या वस्तू घेऊन गेलात त्या गणपती बाप्पाला अगोदर अर्पण करायच्या आहेत आणि मग त्या अगोदर गणपती बाप्पाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर मग गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुम्हाला बोलायचं आहे की ओम नमः शिवाय हे अगोदर बोलायचं आहे. मग त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा आहे जे पानावर तुम्ही लिहिलं आहे
ती इच्छा मग बाप्पाच्या कानात बोलायची आहे. म्हणजे सगळ्यात पहिलं ओम नमः शिवाय कशामुळे, तर की महादेवाचा आदेश किंवा महादेवाची इच्छा म्हणून गणपती बाप्पा महादेवाचा आदर करतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या आईवडिलांचा आदर करतो, त्याचप्रमाणे आईवडिलांचा ऐकतो, त्याचप्रमाणे मग महादेवाचं पण गणपती बाप्पा ऐकतात. त्यामुळं तुमची जी पण काही इच्छा आहे ती इच्छा बोलण्या अगोदर मग हे वाक्य तुम्ही बोला. तर मग त्यानंतर मग तुमची जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. आणि तुम्ही जी पोटली वगैरे बनवून नेली आहे तर ती पोटली तुम्ही गणपती बाप्पाच्या फोटो पुढं म्हणा किंवा मूर्ती पुढं ठेवायची आहे. आणि तिथे बसल्यानंतर पण तुम्हाला 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि मग त्यानंतर तुम्ही जो प्रसाद वगैरे नेला आहे, मोदक किंवा गूळ खोबरं जे पण काय तुम्ही नेलं असेल, ते मग तुम्हाला मंदिरात बाप्पा पुढे म्हणा किंवा शंकराची मंदिरात गेला असाल, जिथे कुठल्या मंदिरात गेला असाल तिथल्या मंदिरात मग प्रसाद म्हणून ठेवायचा आहे देवाला. आणि मग घरी आल्यानंतर तुम्ही जो पण काय हा उपाय केला आहात त्या उपायाबद्दल मग इतरांना कोणाला सांगू नका. म्हणजेच काय होतं की आपण जे पण काय उपाय वगैरे करतो तर त्याबद्दल आपण इतरांना सांगितल्यानंतर आपला जो पण काय आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे उपाय करताना किंवा उपाय केल्यावरती मग इतरांना सांगू नका. तर आणि मग तुम्ही घरी आल्यानंतर पण संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही चंद्र बघून आरती वगैरे करणार असाल त्यावेळेस मग तुम्ही 21 मोदक बनवायचे आहे. किंवा मग मोदक नाही तुम्हाला बनवणं शक्य झालं तर तुम्ही गूळ खोबऱ्याचा पण नैवेद्य ठेवू शकता. त्या आणि मग 21 दुर्वा पण तुम्हाला आणायचे आहेत. आणि मग तुमच्या आजूबाजूला मुलं वगैरे असतील तर मुलांना मग आरती वगैरे झाल्यानंतर प्रसाद म्हणून द्यायचा आहे. तर मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. जी पण काय तुमची अडचण असेल किंवा तुमची एखादी इच्छा असेल, जी पण तुम्ही इच्छा बोलला आहात ती मग इच्छा पूर्ण होते. तर मग ह्या चतुर्थीला तुम्ही जे पण काय अडचण असेल त्यासाठी मग तुम्ही हा उपाय करू शकता. तर ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुमच्या दूर होतील. तर मग चतुर्थी आहे 20 ऑक्टोबरला, वार आहे रविवार. तर ह्या दिवशी उपाय करू शकता. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे इथून पुढं जे नवीन व्हिडिओ येतील त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळेल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि मग कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा गणपती बाप्पा मोरया हे लिहायला मग विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथेच संपला. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.